झी 24 तास एक पाऊल पुढे। शटलर क्वीन सायना नेहवालनं फ्रेंच ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये धडक मारली आहे। सायनाला आता फायनलमध्ये आव्हान असणार आहे ते जपानच्या मिनात्सू मिटानीचं। फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पोहोचल्यानं भारताच्या या फुलराणीला आता 2012 सीझनमधील 5वं अजिंक्यपद पटकावण्याची संधी आहे। डेन्मार्क ओपनवर आपलं नाव कोरल्यानंतर सायना नेहवाल फ्रेंच ओपन सुपर सिरीज जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे। सायनाला फायनलमध्ये जपानच्या बॅडमिंटनपटूच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे। लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावल्यानंतर सायनानं आपला फॉर्म कायम राखलाय। तिला या सीझनमधलं 5वं आणि 3रं सुपर सिरीजचं विजेतेपद पटकावण्याची नामी संधी चालून आली आहे। फ्रेंच ओपनमध्ये सायनाची कामगिरी अतिशय जबरदस्त झाली आहे। फायनलमध्येही तिनं धडाक्यात आपला प्रवेश निश्चित केलाय। त्यामुळे फायनल मॅचमध्येही तिलाच विजयासाठी फेवरेट मानण्यात येत आहे। सायना नेहवालनं स्विस ओपन जिंकत या सीझनची सुरुवात धडाक्यात केली होती। त्यानंतर भारताच्या या शटलर क्वीननं थायलंड ओपनवर कब्जा केला होता। या विजेतेपदासह तिनं आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध केला होता। भारताच्या या फुलराणीनं आपला धडाका कायम राखत इंडोनेशियन सुपर सिरीजवरही कब्जा केला। त्यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या या 22 वर्षीय बॅडमिंटनपटूनं ब्रॉन्झ मेडलची कमाई केली। ऑलिम्पिकनंतर सायना डेन्मार्क ओपनमध्ये खेळली आणि तिनं ही स्पर्धा जिंकत चायनीज दबदबाही मोडीत काढला। सायना नेहवालनं आपल्या आक्रमक खेळानं आणि जोरदार स्मॅशेसनं बॅडमिंटन विश्वात आपला वेगळा दबदबा निर्माण केलाय। आता फ्रेंच ओपन जिंकत ती पॅरिस क्वीन बनण्यास आतुर आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।